नळ्या म्हणतो तर ते दोनच पाईप टाकलेले आणि जमीन सुद्धा इतकी नापीक झाली त्या जमिनीमध्ये म्हणजे आता निसर्ग काही परिस्थिती राहिली पाणी आल्यामुळं जागे पंच्याहत्तर 75-75 झाली पाणी आता 80% सोयाबीन झालेलं आहे. अजून वाढेल टार्गेट कवर होईल सोयाबीनचा. दरवर्षी किती असतं कापूस? कापसा तर 1.5 लाख असतं. 1.5 लाख 1 लाख क्रॉस झाला 75% म्हणजे सरासरीच्या सर नवीन सर आणि एमर्जन्सीमध्ये कुठं काय सही वगैरे करायची असली काय सहकार्य असतं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 13 सप्टेंबर 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर या 3 दिवसात पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर आणि नेवासा यासारख्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे हे नुकसान आहे. खरीप पिकांची परिस्थिती ही परिपक्वतेची होती किंवा काढणीची अवस्थेत पिकं होते आणि ह्या पिकांच्या बाबतीत नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. पंचनाम्याची प्रक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनानुसार कृषी विभागानं सुरू केलेल्या आहेत. त्याबरोबर आपल्याकडं जर बघितलं क्षेत्रानुसार साधारणतः 1,20,000 हेक्टर इतकं नुकसान प्राथमिक अहवालानुसार आपल्याकडं नुकसान झालेलं आहे. 1,40,000 शेतकऱ्यांची संख्या जवळपास जिल्ह्यातली बाधित आहे. प्रमुख पिकं यात समाविष्ट जर बघितली आपण तर बाजरी आहे, कापूस आहे, त्याचबरोबर सोयाबीन या 3 पिकांचं प्रामुख्यानं नुकसान झालेलं आहे. आणि ओढ्याच्या कडेचे शेतकरी जे कोणी आहेत तिथं फळबागा होत्या, नदीकाठचे शेतकरी असतील तर फळबागांचंही नुकसान नदीकाठच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे. पंचनाम्याची प्रक्रिया तहसीलदार त्या तालुक्यांचे आदेश जारी करतील आणि त्याप्रमाणे आपली प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी विभाग आपल्या शेतकऱ्यांच्या पूर्ण शंका निरसन करण्यासाठी
कटिबद्ध आहे आणि याकरता सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला कृषी विभाग करत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी झाल्यानंतर पिकांची कशी निगा राखावी, पिकांना नवी उभारी कसा देता येईल याकरता सुद्धा या क्षेत्रीय कर्मचारी असतील या सगळ्यांच्या मदतीनं आपण प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याच्या सुद्धा सूचना कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी सुद्धा या ठिकाणी सर्व आता क्षेत्रीय पातळीवरती स्वतः प्लॉटच्या पाहणी करून लोकांना दिलासा देण्यासाठी तत्पर आहेत आणि त्याप्रमाणे कार्यवाही सर्व कृषी विभागानं सुरू केलेली आहे.